परम पवित्र असलेला पितृपक्ष सध्या चालू आहे। पितृपक्ष चालू आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये हा पितृपक्ष अतिशय कटाक्षाने पाळतात। पण आपण पितृपक्ष का पाळतो? मुळात पितर का जेव घालतो? काही लोक म्हणतात ही अंधश्रद्धा आहे। ही अंधश्रद्धा नाही। तुम्ही पित्र घालता, मी पित्र घालतो। काही लोकांना पटतं, काहींना पटत नाही। पण कोणाला पटो अथवा न पटो, आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माची आचारसंहिता पाळणं हे तुमचं कर्तव्य, माझं कर्तव्य। ते कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील। कारण तुम्ही आम्ही पित्र करतो यात नवल नाही। अहो तुम्ही मी तर सर्वसामान्य माणसं आहेत, पण पित्र केलेचा उल्लेख मोठमोठ्या लोकांची यादी आहे। मोठ्या मोठ्यांनी पित्र केले। ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणजी 14 वर्ष 14 दिवसाकरता शरयू नदी पार केली आणि वनवासाला आले। आणि वनवासाला आल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांना समजलं का माझे तात, माझे पिताश्री परमपूज्य पिताश्री अयोध्येचा राजा दशरथ यांचं निधन झालं। प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासाला असताना पितृकर्म केल्याचा उल्लेख आपल्या धर्मशास्त्रात आहे। त्यांनी पितृकर्म केलं, त्यांनी श्राद्ध केलं, त्यांनी तर्पण केलं। आपण करतो यात काही नवल। प्रभू रामचंद्रांनी तो पितृकर्म केलं। प्रभू रामचंद्रांनी पितृकर्म केलं, पण चांगल्यांनी केलं। मी एकदा हरिहरेश्वरला गेलतो आणि हरिहरेश्वरला गेल्यानंतर त्या ठिकाणी महामुनी अगस्ती ऋषींचा आश्रम आहे। आणि महामुनी अगस्ती ऋषींचा आश्रम तर आहेच, पण त्या हरिहरेश्वरला तिथं गेल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि त्या ग्रामस्थांनी सांगितलं, महाराज या ठिकाणी पांडवांनी पंडू राजाचं श्राद्ध, तर्पण विधी, जलांजली, तिलांजली केल्याचं वर्णन या ठिकाणी आहे। म्हणून त्या दिवसापासून त्या हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून संबोधलं जातं। विठाला विठाला हो ऐका, प्रभू रामचंद्रांनी वडिलांचं पितृकर्म केलं। धर्मराजांनी 5 पांडवांनी हरिहरेश्वरला पित्रांचं कर्म केलं। पण त्याही पुढे ऐका, ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध झालं आणि कौरव पांडवाचं युद्ध झाल्यानंतर धर्मराज गादीवर बसले। आणि धर्मराज गादीवर बसल्यानंतर माता कुंतीने सांगावं, धर्मा आता तू गादीवर बसलाय, आता तू राजा आहे। पण सगळेच्या सगळे कौरव मारले गेले, पण तू आता गादीवर बसलाय, तू सिंहासनावर बसला, तर तू राजा म्हणून आरूढ झाला। पण त्या कौरवांचं कोणीच शिल्लक राहिलेलं नाही। राजा धर्मा, त्यांचं पितृकर्म कर्म ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे। कुंती मातेनं सांगितल्यामुळं त्या राजा धर्मराजानं त्या कौरवांचं पितृकर्म केल्याचा उल्लेख आहे। विठाला विठाला मग मोठमोठ्या माणसांनी पित्र केले। आपण काय पित्र करतो? मुळात पितर म्हणजे नेमकं काय? पित्र म्हणजे नेमकं काय? पण ऐका, तुमच्याकडे करतात माझं चाललंच आहे साहेब, तुमच्याकडे आहे पित्र नक्की चालून देऊन पुढं ऐका। मुळात आपण पित्र का करतो? पित्र म्हणजे नेमकं काय? आपल्या कुळातला एखादा व्यक्ती हा देह सोडून जाणं म्हणजे मरण पावणं आणि तो पितृगणात त्याला पितृलोक प्राप्त होणं, त्याला आपण म्हणतो पितर। पण पितर म्हणतो म्हणजे नेमकं काय? आपण पितर जेव घालतो। पितर नेमकं जेव घालतो म्हणजे नेमकं काय करतो? काय जेव घालायला पाहिजे, कोणी घालायला पाहिजे, कसे घालायला पाहिजे, याचा एक विधी आहे आणि त्याचं एक शास्त्र आहे। पितर जेव घालत असताना तो आत्मा हा देह सोडून जातो आणि देह सोडून गेल्यानंतर तो आत्मा मनोमय कोशामध्ये असतो। मनोमय कोशामध्ये असतो आणि मनोमय कोशामध्ये विठाला 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 देह सोडून गेल्यानंतर तो आत्मा
मनोमय आणि जीवमय या कोशामध्ये असतो, वासनामय आणि मनोमय कोशामध्ये असतो. पण वासनामय आणि त्या मनोमय कोशामध्ये असताना त्याला कुठल्याही प्रकारचं शरीर नसतं आणि शरीर नसल्यामुळे त्याला वाटतं माझी जी जी इच्छा आहे ती इच्छा आता पूर्ण करून घ्यायची. पण पूर्ण करून घेत असताना त्या वास्तवमय कोशामध्ये त्याला शरीर नसतं आणि म्हणून तो धडपड करत असतो का मला ही इच्छा पूर्ण करायची, ती इच्छा पूर्ण करायची. पण त्याला कुठल्याही प्रकारची वास्तवमय कोशामध्ये असतो, मनोमय कोशामध्ये असतो, पण त्याला ती शरीर नसल्यामुळे इच्छा पूर्ण करून घेता येत नाही. म्हणून आपण तर्पण करतो, श्राद्ध करतो, पितर जेवू घालतो आणि पिंडदान करतो. कारण पितरांना ते गुप्त रूपामध्ये प्राप्त होतात म्हणून आपण पितर जेवू घालतो. विठाला विठाला. पण ऐका, पितर जेवू घालतो त्यांच्याकडे शरीर नसतो, आपण जे अन्न देतो ते अन्न खाल्यानंतर गुप्त रूपामध्ये ते खातात, वायू रूपामध्ये ते येतात, आपल्याला आशीर्वाद देतात. पण हे पित्र नेमकं करायचे कधी कधी करायचे तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याला स्वतंत्र पक्ष सांगितलेला आहे. भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये त्याला अपर पक्ष म्हणतात, त्याला महालय म्हणतात किंवा त्याला पितृपक्ष म्हणतात. गावरान भाषेत त्याला म्हणतात पितरपाटा म्हणतात का नाही. पण पितृपक्ष म्हणतात. पितृ म्हणजे पितर आणि पक्ष म्हणजे पंधरवाडा, पक्ष म्हणजे 15 दिवस. या 15 दिवसामध्ये सूर्य तूळ आणि कन्या राशीमध्ये आलेला असतो आणि ज्या वेळेला सूर्य तूळ आणि कन्या राशीच्या मध्ये येतो त्यावेळेला आपल्या पितरांची दिशा दक्षिण दिशा आहे आणि त्या दक्षिण दिशेला त्या पितरांचा माध्यान्ह काळ आलेला असतो आणि त्या माध्यान्ह काळामध्ये ते पितर भुकेलेले असतात आणि माध्यान्ह काळामध्ये ते पितर त्या पितृलोकामधून दक्षिणेकडून या भूतलावर येण्याकरता धडपड करत असतात आणि अन्न भक्षण करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये येतात. विठाला विठाला. भाद्रपद कृष्ण पक्षात सूर्य तूळ आणि कन्या राशीमध्ये येतो आणि त्या 15 दिवसामध्ये पितरांना अन्न देणं हे सुखकर असतं म्हणून आपण पितरांना अन्न देतो. पण पितरांना अन्न देतो पण देत असताना ते कोणी द्यायचं, ते मुलांनी द्यायचं. बरं द्यायचं पण देत असताना ते कसं द्यावं याचंही शास्त्र आहे. मी धावतं सांगतो. ज्या दिवशी आपले पित्र आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठावं. सकाळी लवकर उठल्यानंतर त्या व्यक्तीला जे जे पदार्थ आवडत होते ते पदार्थ करावे, त्याचं ताट भरावं आणि त्या पित्राचं जेवण तयार करावं. पण सकाळी लवकर उठल्यानंतर तो पित्राचा विधी एकदम सकाळीही करत नाहीत आणि सायंकाळी सुद्धा करत नाही. माध्यान्ह काळापर्यंत किंवा माध्यान्ह काळाच्या आत हा पित्राचा विधी करणं हे आपलं आद्य कर्तव्य असं पुराण सांगतं. सकाळी लवकर उठलं पाहिजे. आपण ते जेवणाचं ताट त्या पितरांचं घेऊन घराच्या बाहेर आलं पाहिजे. पण आल्यानंतर आपण छोटीशी जागा स्वच्छ गावरान गाईच्या शेणानं गोमूत्रानं सारवली पाहिजे. सारवलेल्या जागेवर आपण त्या पितराला जे अन्न द्यायचंय ते ताट भरून आपण ठेवलं पाहिजे. ठेवल्यानंतर थोडं प्रत्येकाचा घास काढून थोडासा आपण त्या ताटात ठेवला पाहिजे. ताटात ठेवल्यानंतर सगळं एकत्र कालवायचं. एकत्र कालवल्यानंतर आमच्या भागात एक पद्धत आहे, थोडासा विस्तव आणायचा, त्या विस्तवावर थोडंसं अन्न टाकायचं. अन्न टाकल्यानंतर थोडंसं गावरान तूप, देशी गाईचं तूप टाकायचं. म्हणजे एका प्रकारचा तो यज्ञ आपल्या पितरांना समर्पित करायचा असाही एक विधी असतो. पण असा विधी करून चालत नाही. पितराच्या दिवशी अनेक नातेवाईकांना अक्षता वाटायच्या असतात. अक्षता वाटल्यानंतर सगळ्यांना विनंती करायची असती, माझ्या घरी पितृकर्म आहे, माझ्या वडिलांचे पित्र आहेत, आजोबांचे पित्र आहेत, माझ्या घरी जेवण करायला तुम्ही अट्टहासन या, आवर्जून माझ्या वडिलांच्या पित्राला तुम्ही जेवण करायला या. म्हणून आपण तांदूळ देतो, अक्षता देतो, त्यांना निमंत्रण करतो. पण जेवढे पितृ जेवतील म्हणजे जेवढे पित्र करू जेवतील तेवढे त्या पितराच्या दृष्टीनं चांगले असतात. त्या पितृ लोकात असलेला तो आत्मा तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. पण त्या दिवशी एक विशिष्ट विधी असतो. सगळ्यांच्या अगोदर सगळे पितृ जेवू घालायचे पण एक पितृकरी सगळ्यात अगोदर जेवू घालायचा.
त्यानं जेवण केल्याशिवाय पाहुण्यांनी जेवायचं नसतं आणि त्यानं जेवण केल्याशिवाय घरातल्या व्यक्तींनी सुद्धा जेवण करायचं नसतं. पहिलं त्याला ताट वाढवून द्यायचं. ताट वाढवून दिल्यानंतर त्याच्यासमोर विस्तव ठेवायचा. तो प्रत्येक जेवढे पदार्थ केलेले आहेत त्यातला छोटासा एक एक घास काढतो आणि त्या अग्नीवर टाकतो आणि पुन्हा तो तुपाची धार टाकतो आणि तुपाची धार टाकल्यानंतर तो यज्ञ त्यानं केल्यानंतर तो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणतो आणि मग सगळ्यांना म्हणतो वदनी कवळ घेता आता बसा जेवायला. हा एक विधी असतो. पण एवढ्यानं पित्राचा विधी संपत नाही. ऐका, पित्राच्या दिवशी कोणतंही जेवण करून चालत नाही. पित्राच्या दिवशी प्रामुख्यानं गव्हाची साधी पोळी, खीर, कढी, कांजी, थापटवड्या, भजे, कुरडया, पापड, मेदूवडे, डांगर, घोसाळ्याची भाजी, कारल्याची भाजी, भेंडीची भाजी, गवारीची भाजी आणि अशा अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून आमच्या परिसरामध्ये त्याला स्वतंत्र नावे शाक भाजी. तुमच्याकडे ती शाक भाजी करावी लागती. पण प्रामुख्यानं डांगर पहिलं घ्यायचं आणि खीर तर पाहिजे, कढी तर पाहिजे. एवढे पदार्थ पित्राच्या दिवशी पाहिजे आणि ते असे पित्र करायचे. पण ऐका, एवढ्यानं पित्र संपत नाहीत. पित्र करायचे कधी? बहुतेक तरुण मुलं मला म्हणतात, महाराज आम्ही कामानिमित्तानं नोकरी निमित्तानं बाहेर आहोत, पण आमचे पूर्वज कधी गेले आम्हाला तिथी माहित नाही. आम्ही पित्र कधी करायचे, आम्ही वर्ष श्राद्ध कधी करायचं, पित्राची तारीख आमच्या घरच्या माणसांना माहित नाही आम्ही कधी पित्र करायचे. ऐका, जर तुम्हाला आपले पूर्वज कोणत्या तिथीला गेले तिथी माहित जर नसेल, पण हा विधी पित्रांचा तिथीवच करतात बरं का. तिथी सोडून आणि मुलगा सोडून दुसरं चालत नाही. पित्रांनीच म्हणजे मुलांनीच करायचा आणि त्याच तिथीला पित्र घालायचे. पण तिथी माहीत जर नसेल तर ऐका, पितृपक्षामध्ये भाद्रपद कृष्ण पक्षात, त्या अपर पक्षात त्याला महालय म्हणतात, त्या पक्षामध्ये तिथी माहिती नाही ना, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. त्या भाद्रपद कृष्ण पक्षातील शेवटची म्हणजे येणारी ती अमावस्या आहे, त्या अमावस्येला तिथी माहीत जर नसेल तर बिंदास पित्र घालून टाकायचे. कारण का, भाद्रपद कृष्ण पक्षातल्या त्या अमावस्येला सर्व पित्री अमावस्या म्हणून संबोधलेलं आहे. विठाला विठाला हो. ऐका, एवढ्यानं पित्र संपले नाहीत. ते पित्र करायचे कोणी? मुलांनी करायचे. बहुतेकाला शंका येते, ते म्हणतात महाराज आम्ही 2 भाऊ 3 भाऊ 4 भाऊ 5 जण भाऊ आणि 5 जण भाऊ आहेत आणि मग ज्या भावानं वडिलांना पाणी पाजलं थोरल्याकडे देव गेले, मग त्यानं सगळं कर्म केलं, क्रिया कर्म, मग पित्र त्यानंच घालायचे का? तसं नसतं. जेवढे भाऊ असतात ना, शास्त्र सांगता, मी सांगत नाही, जेवढे भाऊ आहेत जन्म प्रत्येकाला दिला का? एकाला आई वडिलांनी जन्म प्रत्येकाला दिला. म्हणून प्रत्येकाची संपत्ती आई वडिलांनी प्रत्येक भावांना समान सारखी वाटून दिली. साहेब बरोबर आहे का नाही? सारखी वाटून दिल्यानंतर प्रत्येकाची जबाबदारी पित्र, तर्पण, श्राद्ध, वर्ष श्राद्ध करणं हे प्रत्येक कितीही मुलं असू द्या, 4 मुलं असू द्या, 5 असू द्या, 6 असू द्या, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण श्राद्ध करणं, तर्पण करणं, जलांजली, तिलांजली, पित्र करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. विठाला विठाला मग ऐका, वेळ भरपूर झालेला आहे, पण आपण ज्या काकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत, कारण हिंदू संस्कृतीमध्ये मी अगोदर सांगितलं, ग्रहस्थ आश्रमाचे काही नियम आहेत, ते आपण तंतोतंत पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. मग हे तंतोतंत पाळत असताना आपल्यावर जबाबदारी पितृकर्म. म्हणून पितृपक्षातलं हे पितृकर्म आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण कसा वर्ष श्राद्धाचा विधी केला पाहिजे, दशक्रिया विधी कसा केला पाहिजे आणि पितृपक्षामध्ये पित्र कसे केले पाहिजे, अतिशय शास्त्रीय पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं. पण आपल्यावर दुसरं एक ऋण आहे, सामाजिक ऋण. पण ते सामाजिक ऋण जपत असताना मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगतो, वैयक्तिक माझी श्रद्धा आहे, वैयक्तिक श्रद्धा आहे. आपल्या बाजूला आजूबाजूला एखादा गरीब माणूस जर असला ना, गरीब माणूस, त्या गरीबावर कधी सत्ता गाजवू नका. आपण श्रीमंत असो, तो माणूस गरीब आहे, पण आपल्या घरातला नोकर आहे,
अनेक वर्ष त्या नोकरानं आपल्या घरी काम केलं, त्याला तुच्छतेची वागणूक कधीच देऊ नका. आपण श्रीमंत आहे, आपली कंपनी असेल, आपला बिझनेस असेल, आपल्या घरातली जी मोलकरीण आहे त्या मोलकरणीचे मुलं आहेत, घरात जे नोकर आहेत त्या नोकराची बायको आहे, त्या नोकराची जे मुलं आहेत ना त्यांना आपल्या मुलाबाळांसारखं, लेकरा बाळांसारखं त्या मुलांना, त्या नोकराला त्याला जवळ घ्या. तुम्हाला परमार्थ मी सोपा सांगतो, लय अवघडातला परमार्थ सांगणार नाही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो. परमार्थ एकदम सोपा आहे. तुम्हाला एक सांगू, आपल्याला देवळात जायची गरज नाही, आपल्याला पंढरपूरला जायची गरज नाही. आपल्या बाजूला आजूबाजूला जे उघडे नागडी फिरणारे माणसं आहेत ना त्यांच्या अंगावर तुम्ही वस्त्र परिधान करा. तुम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या सर्वांगावर पितांबर परिधान म्हणजे टाकण्याची गरज तुम्हाला कधीच भासणार नाही. तुम्ही नका पंढरपूरला जाऊ, तुम्ही नका आळंदीला जाऊ, पण आपल्या गावामध्ये जे आजूबाजूला जे उघडे नागडी फिरणारे माणसं आहेत ना, जे उपवासी माणसं असतील ना, उपवासी, आपण लय चांगले दिवस जगतो महाराज, लय चांगले दिवस जगतो आपण, आपलं लय चांगलं आहे. काही काही ठिकाणी असा प्रसंग येतो, सकाळी जर चूल पेटली तर संध्याकाळी काय खावं, अशा गोरगरीब माणसांचा प्रश्न आहे उदरनिर्वाहाचा. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं अशी परिस्थिती आहे. पण आपलं असं आहे, सकाळी खाल्लं संध्याकाळी खायचं, पण गरिबाच्या पुढे समस्या आहे आता काय खाऊ, आणि तुमच्या आणि माझ्या पुढे समस्या आहे जेवायला बसल्यानंतर आता काय काय खाऊ. मग तुम्हाला सांगू माझ्या बंधूंनो भगिनींनो, गरीब माणूस जर असता ना, गरीब माणूस ज्याला भूक लागली ना, भूक, त्याच्या मुखामध्ये अन्नाचे काही कण घाला. तुम्ही देवाला पिढी नेऊ नका, काहीच नेऊ नका, काहीच नेऊ नका, फक्त अन्नाचे 2 सुखाचे घास त्या गरीबाच्या पोटामध्ये घाला. उन्हाळ्याचा दिवस जर असला, एखाद्या गरीबाच्या पायात चपला नसल्या ना, चपला, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही तीर्थाला जाऊ नका, यात्रेला जाऊ नका, कुठंच जाऊ नका. पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो 18 विश्व दारिद्र्य आहे, गरीब माणूस आहे, उन्हाळ्यानं पाय भासतात, उन्हानं पाय भासतात ना, त्याला 100-200 रुपयाच्या तुमच्या ऐपतीप्रमाणे त्याच्या पायात चप्पल द्या. एखाद्या गरीबाचा मुलगा आहे, शाळेत जातोय, त्याला घालायला कपडे नाही, त्या मुलाला घालायला कपडे द्या. जो गरीबाचा मुलगा आहे, शाळेत जात जर असेल, शाळेमध्ये हुशार आहे, त्याला वह्या पुस्तकं घ्यायला पैसे नसतील, पेन घ्यायला पैसे नसतील, दप्तर घ्यायला पैसे नसतील, चप्पल घ्यायला पैसे नसतील, तर तुम्ही त्याचा बाप बना, त्याचा मामा बना, त्याचा भाऊ बना, आणि त्या गोरगरिबाच्या मुलाला शाळा शिकवा. कारण हाच सोपा परमार्थ आहे. आणि जाता जाता तुम्हाला शेवटचं एक सांगतो, आपली आई जर मरण पावलेली असेल, मरू द्या. आपला बाप मरण पावलेला असेल, मरू द्या. कारण आपण आईला, बापाला थांबवू शकत नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे. या सृष्टीत आजपर्यंत सत्ता संपत्ती असलेला राजा रावण सुद्धा त्याला एक दिवस मरावं लागलं. आणि तुम्ही आणि मी, आपल्याला सुद्धा एक दिवस मरायचंय. पण लक्षात ठेवा, आपण आई मरण पावली, काहीच अडचण नाही. आपले वडील मरण पावले, काहीच अडचण नाही. मरण पावले, मरू द्या. पण ज्या दिवशी आपली आई मरण पावते, मरण पावल्यानंतर आपण अंत्यविधी करतो, आणि अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही भागामध्ये म्हणतात रक्षेचा कार्यक्रम, काही ठिकाणी म्हणतात सावडण्याचा कार्यक्रम. आपण ज्या वेळेला करताना त्यावेळेला आपल्या आईची, आपल्या वडिलांची रक्षा आपण सरोवरात, तलावात, नदीत, एखाद्या विहिरीमध्ये, सार्वजनिक विहिरीमध्ये, एखाद्या बारवामध्ये टाकून देतो. तुम्ही एक काम करा, सार्वजनिक त्या पाणी पुरवठ्यामध्ये कुठंच टाकू नका आणि प्रदूषण निर्माण करू नका. सरळ नदीत सुद्धा टाकू नका. आपल्या आईची, आपल्या वडिलांची सगळी रक्षा एका गोणीमध्ये भरा, आणि गोणीमध्ये भरल्यानंतर ती रक्षा घरी घेऊन या. घरी घेऊन आल्यानंतर एक 4x4चा खड्डा खोदा, आणि त्या खड्ड्यामध्ये थोडी माती टाका. माती टाकल्यानंतर आपल्या आईची, आपल्या वडिलांची रक्षा त्या खड्ड्यात टाका, थोडीशी माती टाका, आणि ज्या वृक्षाला शेकडो वर्ष आयुष्य आहे त्या खड्ड्यामध्ये खाली आईची, वडिलांची रक्षा टाका, आणि त्याच्यावर त्या आईच्या, वडिलांच्या नावानं वृक्ष लावा. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आईला थांबू शकत नाही, बापाला थांबू शकत नाही. पण तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही त्या बापाच्या, आईच्या रक्षेच्या वर उजडलेलं झाड, त्या झाडात जसं तुम्ही पाणी घालाल, खत घालाल, तसं झाड मोठं होणार आहे. आणि मग तुम्ही छाती ठोकपणे आपल्या बायकोला, आपल्या
नातवंडांना आपल्या मुलांना सांगणार आहे, बघ माझ्या आईच्या झाडाखाली माझ्या आईच्या सावलीला मी आज बसलो, अरे बघ माझ्या बापाच्या सावलीला मी बसलो. म्हणून आईची सावली बापाची सावली आयुष्यभर आपल्याला मिळू शकत नाही, पण किमान आईची सावली मिळवायची जर असेल, बापाची सावली मिळवायची जर असेल तर अशा रूपानं मिळवा. हा सोपा परमार्थ आहे. ठाला विठाला.